नमस्कार मंडळी. तर मी आता राजगडावरती असणारी जी संजीवनी माची त्या माचीवरती मी आता आहे मंडळी. आणि माझ्या पाठीमागं बघताय हे पाण्याचं टाकं. तर या माचीवरती बरीचशी 5-6 पाण्याची टाकं आहे. तर मंडळी ज्या वेळेस म्हणजे ह्या समोरचा तुम्ही पाठीमागं बघताय ना, चिलकती बुरुज म्हणजे ह्या बुरुजावरती ज्या वेळेस आपले मावळे पहारे देत असतील आणि म्हणजे पहारे देत असतील त्यावेळेस त्यांना म्हणजे पिण्यासाठी पाणी आणि वापरण्यासाठी पाणी लागत असतं. मग ते पाणी म्हणजे तिथून पहारे द्यायचं आणि मग तिथून बालेकिल्ल्यावरती जायचं. म्हणजे हे बालेकिल्ल्यापासून आणि संजीवनी माचीचं शेवटचा बुरुज चिलकती बुरुज हे अंतर कमीत कमी 2.5 किलोमीटर आहे. तर एवढं 2.5 किलोमीटर म्हणजे या बुरुज पासून त्या बालेकिल्ल्याच्या आजपर्यंत एवढं म्हणजे हे एवढं शक्य नाही ना. मग त्यावेळेस काय केलं त्या काळी म्हणजे म्हणजे 5-6 पाण्याची टाकं या संजीवनी माचीवरती खोदली आणि ते आणि खोदली. मग त्याच्यानंतर त्याच्यातलं जे पाणी म्हणजे ते वापरण्यासाठी आलं, पिण्यासाठी पण त्याचा उपयोग झाला. तर मंडळी महाराजांची दूरदृष्टी बघा. तर मंडळी हे जे टाकं जे खोदले बघा, हे पाठीमागं बघता तुम्ही अशी बरीचशी 5-6 टाकी आहेत. तर ह्याच्यातनं निघणारा जो खडक आहे, जो दगड आहे, तुम्ही असं खांदल्यानंतर त्याचे तुकडं नाही बनवलं. तर त्याचं काय केलं असेल, असा पूर्ण घडीव बनवला म्हणजे चौकोनी बनवला. आणि तो चौकोनी बनवल्यानंतर तो म्हणजे जे पाण्याचे टाक आहे त्याच्या बाहेर काढण्यामध्ये आला आणि त्याला अजून व्यवस्थितमध्ये घडवला. हे सगळं असं म्हणजे सगळं संपूर्ण दगड तासून व्यवस्थित घडून त्याला चौकनी पद्धतशीर त्याला व्यवस्थित असा बनवला. बघा तुम्हाला दिसतं समोरच्या खाचामध्ये ते म्हणजे तो चिरलेला बघा तो खडक. म्हणजे बघा तो म्हणजे ते चिरलेला म्हणजे तो चिरून असा आहे ना, पूर्ण त्याला ना चौकनी बनवायचा. तर मंडळी हा सगळा खडक बाहेर काढला, पाण्याचं टाकं मोकळं झालं. तर पाण्याचं टाकं मोकळं झालं त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये पाणी साचलं, ते पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी झाला. तो खडक काय करायचा, तर उरलेली जी काढलेली जी दगड होती तो दगड त्या दगडांचा काय उपयोग व्हायचा. तर महाराजांची दूरदृष्टी बघा मंडळी. तर तो दगड गडावरला असणाऱ्या वास्तू म्हणजे मंदिरं, राजवाडा आणि तटबंदी त्यांच्यासाठी उपयोगी आला. मंदिर बांधण्यासाठी तो दगड उपयोगी आला. राजवाडा असेल, तटबंदी असेल, म्हणजे ह्या वास्तू बांधण्यासाठी ह्या दगडाचा उपयोग झाला. बघा मंडळी की ही महाराजांची दूरदृष्टी बघा. म्हणजे पिण्यासाठी पाण्याचं टाकं पण झालं आणि गडावर असणाऱ्या वास्तू पण बांधल्या. बघा मंडळी ही महाराजांची दूरदृष्टी.